आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज। गाव ते शहर आम्ही आहोत तुमच्या सोबत। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगली चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। सांगलीत 134 किलो गांजासह इनोवा जप्त। 45 मिनिटांच्या थरारक पाठलागानंतर आरोपी ताब्यात। सांगली जिल्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 134 किलो गांजा व इनोवा चारचाकीसह एकूण 42,63,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईत पोलिसांनी 45 मिनिटे थरारक पाठलाग करून आरोपीला शिताफीने पकडले। ही कारवाई MIDC कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली असून आरोपी विरोधात गुन्हा क्रमांक 124/2026 अन्वये गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 क 20 ब 2 क आणि 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस हवालदार संदीप शंकर नलावडे यांनी फिर्याद दिली आहे। माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ तस्करी, विक्री आणि वितरण करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी विशेष पथक तयार केले होते। सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी संदीप नलावडे आणि सागर लवटे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की बारामतीकडील एक इसम सोनेरी रंगाच्या बिना नंबर प्लेटच्या इनोवा कारमधून मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन तासगाव मार्गे सांगलीकडे येत आहे। माहिती मिळताच पोलिसांनी कौलापूर परिसरात सापळा रचला। काही वेळात संशयित इनोवा कार भरधाव वेगाने येताना दिसली। पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबवता वेगाने पळ काढला। यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोटरसायकल आणि खासगी वाहनाच्या साहाय्याने संशयित वाहनाचा माधवनगर, संजयनगर, अहिल्यानगर आणि राम रहीम कॉलनी परिसरात थरारक पाठलाग सुरू केला। आरोपी सतत मार्ग बदलत भरधाव वेगाने वाहन चालवत होता। दरम्यान पोलिसांनी संजयनगर आणि MIDC कुपवाड पोलीस ठाण्यांना सतर्क केले। अखेर 45 मिनिटांच्या पाठलागानंतर जुना जकात नाका कुपवाड चौक येथे पोलिसांनी संशयित इनोवा अडवून चालकाला ताब्यात घेतले। चौकशीत आरोपीने आपले नाव विकी विजय कांबळे, वय 32 वर्ष, राहणार भीमनगर, पिंपळी रोड, जाळोची, तालुका बारामती, जिल्हा पुणे असे सांगितले। पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केली असता इनोवा कारच्या डिक्कीत 66 खाकी रंगाच्या चिकटपट्टीने गुंडाळलेल्या पॅकेटमध्ये 134 किलो तयार गांजा आढळून आला। पोलिसांनी गांजासह वाहन जप्त केले। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 33,50,000 रुपये किमतीचा 134 किलो गांजा, 9 लाख रुपये किमतीची टोयोटा कंपनीची बिना नंबरची इनोवा कार, 10,000 रुपये किमतीचा मोटो कंपनीचा मोबाईल, 2,000 रुपये किमतीचा वायरलेस डोंगल, 1,500 रुपये किमतीचा जिओ भारत मोबाईल असं एकूण 42,63,500 रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे। पोलिसांच्या चौकशीत आरोपीने धक्कादायक माहिती दिली। त्याचा मित्र चंदन सिंग, राहणार पुणे, याने गांजा आणण्यासाठी पैसे दिले होते। ओडिशा राज्यातील जॉकी नावाच्या व्यक्तीकडून हा गांजा विकत घेतल्याची कबुली आरोपीने दिली आहे। सांगलीतील पप्पू फाकडे याला हा गांजा पुरवण्यासाठी तो बारामतीहून मायनी विटा तासगाव मार्गे सांगलीकडे येत होता असेही त्यांनी सांगितले। पोलिसांनी आरोपीकडून गांजा आणि वाहन पंचनामा करून जप्त केले असून पुढील तपास MIDC कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे करीत आहेत। विशेष म्हणजे आरोपी विकी कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही गांजा वाहतुकीचे गुन्हे दाखल आहेत। बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तब्बल 478 किलो गांजा जप्ती प्रकरणातही तो पाहिजे आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।